संतोष भोसले यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। मी विनंती करतोय निलेश शेलार यांना की संतोष भोसले यांचा सन्मान करायचा या ठिकाणी। चांगल्या प्रकारची स्पर्धा सकाळपासून या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। जन्नी काळेश्वरी चषक 2025 पर्व तिसरं आपल्या भेटीसाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत। सालोशी ग्राम विकास मंडळ मुंबई, जन्नी काळेश्वरी क्रिकेट संघ सालोशी आयोजित जन्नी काळेश्वरी चषक 2025। येस, जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये। धन्यवाद संकेत सर, एक चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतंय, ऐकायला मिळतंय। आणि स्पर्धा डिका स्पोर्ट यूट्यूब थेट लाईव्ह प्रेक्षेपण यांच्या माध्यमातून व्हेरी फर्स्ट बॉल पहिला षटक हाताळण्याकरिता अगदी पिक केलंय, बॉलला फ्लिक केलंय, फ्लिक ऑफ द रिक्स। अगदी बॉल जर आपण पाहिलं ना सरळ चाललाय दन 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 करत बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा बार। यावेळेस चांगली सुरुवात करणारा दर्जेदार चौकार। यस, KSK संघाचा आक्रमक खेळाडू, मला असं वाटतं टिंगरे सरकार चषक देखील खेळलाय का? यस, टी शर्ट परिधान केलं या खेळाडूनं, कारण सर्वाधिक मोठी स्पर्धा टेनिस विश्वामध्ये ती देखील होते। टिंगरे सरकारमध्ये खेळणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे। अगदी या स्पर्धेला मजा येईल, ह्या अगदी दोन्ही संघांच्या दरम्यान ही मॅच पाहायला मजा येईल, यातील मात्र शंका नाही आहे। प्रेक्षकांना हवी हवीशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल। अगदी आघाडीला आलाय क्षितिज, त्याच्या साथीनं अक्षय, दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, तर गोलंदाजी मार्गवरती अमित। यावेळेस समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, फक्त दिशा दिली आहे, ओव्हर द बॉलर हिट। अगदी क्षितिजने उचलली आहे आता जबाबदारी, स्ट्रोक खेळलाय, लय भारी, बॉल निघून चाललाय सीमा पार। यावेळेस देखील 4-4 चौकार। थँक्यू। अगदी जर आपण ॲक्शन पाहिली ना खेळाडूची, अगदी टी शर्ट परिधान करत, तदनंतर मला वाटलं की खऱ्या अर्थानं हा खेळाडू एक वेगळ्या शैलीचा आहे। आणि यावेळेस देखील नाही थांबत आहे क्षितिज, आणि काय घडते मैदानाच्या आतमध्ये, पंचांचा येईल सिग्नल। सालोशी ग्राम विकास मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते, उद्योजक सन्माननीय नारायण चव्हाण नाना यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मंडळाच्या वतीनं आपलं सरचे स्वागत, टाळ्यांच्या गजरामध्ये उद्योजक यांचं स्वागत करतोय आम्ही। क्रिकेट प्रेमी आहेत, त्याचप्रमाणे अनिल शेलार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलं अभिनंदन। सर धावा किती आहेत? आयुष यांचंही सर धावा किती आहेत? या चौकार आहे का? या चौकार आलाय, या चौकार देखील आलाय, डीजेना देखील आमंत्रण देऊयात, या ऐकूयात सुमधुर संगीत। यस, चौकार आलाय, रणसंख्येला देखील आकार आलाय, रणसंख्या जाऊन पोहोचती आहे 13 या आकड्यावरती। मी मगाशी देखील उल्लेख केला, टिंगरे चषक खेळणारा खेळाडू असा साधा नसेल, कारण की ही खूप मोठी स्पर्धा असते। यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत। पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, पॉवरफुल, दुसऱ्या धावेची जोखीम। यस, थ्रो कुठेतरी डेंजर इनकडे आपल्याला पाहायला मिळाला, परंतु रनिंग बिटवीन द विकेट ला जवाब राहिली आहे दोन्ही फलंदाजांची। अगदी क्षितिजनं नावाला साजेशी खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवलेली आहे। अगदी क्षितिज या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना पाहायला मिळतंय। सातत्याने हा खेळाडू व्यावसायिक दर्जामध्ये खेळ खेळत असताना पाहायला मिळतं, मग मोठमोठ्या स्पर्धेमध्ये देखील दाखल होताना पाहायला मिळतं। लोअर बोल्टा चेंडू आडवा बाटनं खेळलाय, क्षितिज नाही थांबणार, दे धक्का मार छक्का, मैं हूं इस टीम का हुकुम का एक्का, कम ऑन डीजे। थँक्यू डीजे। आता क्षितिजसाठी एकच म्हणेन सर, विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेनं उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल माझला कोणी अशी अजूनही एक भिंत नाही। मैदानाच्या आतमध्ये क्षितिज रंग भरताना पाहायला मिळत आहे।
अगदी आक्रमक आक्रमक झालाय मैदान. चला घाई करा आपण सर, आपण देखील घाई करा. चेंडू देतील आयोजक आहेत आपले. चला चेंडूची पूर्तता करा, चेंडूची पूर्तता करा, घाई करा. अगदी क्षितिज मी मगाशी देखील डगआउट मध्ये त्याला पाहिली. खऱ्या अर्थानं टिंगरे चषकाचा टी शर्ट ज्यानं परिधान केला, अगदी कुठेतरी मनामध्ये शंका आली, हा खेळाडू टिंगरे सरकार चषकामध्ये खेळलाय की काय. परंतु त्याचं प्रत्यक्ष पण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर खऱ्या अर्थानं व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. ही खासियत आहे, ही खासियत आहे मोठ्या खेळाडूची. पहा बघा मैदानाच्या आतमध्ये सर स्वतःकडे स्ट्राईक रोटेट ठेवली आणि मला माझ्या संघासाठी उच्च दर्जाचा खेळ दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर उच्चांक धावसंख्येचा यशर मला गाठायचं आहे. त्या अनुषंगाने स्वतःजवळ स्ट्राईक ठेवली आहे. आता पुन्हा एकदा स्ट्राईकिंगकडे आपण क्षितिजला पाहणार आहोत. दुसरं षटक येईल मार्गस्थ. पुन्हा एकदा परतो या मैदानाच्या आतमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ऐकूयात केवळ डीजे यांना. थँक्यू डीजे. दुसरं हाताळण्याकरिता गोलंदाजची मार्ग वरती. गोलंदाज आयुषला प्राचरण केलं गेलंय. समोर कडवं आव्हान आहे क्षितिजचं. ज्याच्या बाट मधून घणाघाती प्रहार येऊ लागले आहेत. ज्याची बाट शिवरायांच्या तडपत्या तलवारीसारखी तडपवू लागली आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी वार प्रतिवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. व्हेरी फर्स्ट बॉल एक आपका यंग टॅलेंटेड युवा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आयुष गोलंदाजी मार्गवरती. चला आयुष आपण घाई करा. आदरणीय विनोदजी मोरे साहेब आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. चला जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. व्हेरी फर्स्ट बॉल यावेळेस फ्लिक केलाय आणि नाही 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 थांबणार. बॉल सडक पे कडक. कमाल है, धमाल है, ये खिलाड़ी बेमिसाल है. षटकार सन्माननीय विनोद शिंदे साहेब यांनी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. जर आपण क्षितिज न जर 50 अप केली, अर्धशतक नोंदवलात तर मात्र सतीश दादा यांच्या माध्यमातून 1000 रुपये रोख रक्कम. अर्धशतक जर ठोकलात तर मात्र 1000 रुपये रोख रक्कम सतीश दादा यांच्या माध्यमातून. आता सतीशचे बाट बोलू लागले, एटीएम देखील खोलू लागलाय. हाफ ट्रॅकर चेंडू ऑन द अप खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल नाही 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 थांबणार आणि यावेळेस देखील सतीश क्षितिजचा वार सारेजगार. बॉल निघालाय सीमा पार आला. याही वेळा चौकार. थँक्यू. अद्याप जर आपण पाहिलं ना खेळ करत असताना क्षितिज मोरे अक्षरशः अगदी आपला ब्रँड मोरे ब्रँड दाखवताना पाहायला मिळत आहे. काही रणमेमध्ये बदल अगदी स्लिप झालाय. डेड बॉल मृत चेंडू घोषित केलाय. सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये देखील रणमेमध्ये काहीसा बदल होत येत असताना पाहायला मिळतं. काही हरकत नाही. खेळाडू सेफ आहे ना. यस. चला धावफलक जर आपण पाहिला 32 धावा धावफलकावरती. या स्पर्धेमध्ये सर्वात उच्चांक गाठणारी रणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल का. यावेळेस देखील काय घडते मैदानाच्या आतमध्ये पहा. अगदी आपल्या टप्प्यात आलं ना की आपण कार्यक्रम करतोच. फाटक्यात होतं वजन. धावा मिळतील तब्बल अर्धा डझन आलाय याही वेळास. षटकार. थँक्यू फॉर अ बॅटिंग बाय क्षितिज मोरे. मैदानाच्या आतमध्ये क्षितिज मोरे नावाचं वादळ. एक चक्रीवादळ आपण नक्कीच पाहिलं सर, परंतु क्षितिज मोरे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला रंग भरताना पाहायला मिळत आहे. अक्षरशः तोड झाला फोड झाला. इस बल्लेबाजने गेंदबाज को धोड आला. मैदानाच्या आतमध्ये
आक्रमण आक्रमण आक्रमण. यस 38 धावांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी जर अर्धशतक नोंदवलात तर सतीश दादा यांच्या माध्यमातून रोख 1000 रुपयाचं इनाम. यस 37 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. आमचा गुणलेखक देखील सांगतायत क्षितिज देखील खेळतोय, परंतु यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट टर्म पुल करण्याचा यावेळेस असफल राहिल्या आणि फल अगदी क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपमध्ये तैनात आहे. विकेटचं होतंय पतन. पहिली सफलता प्राप्त होतीये. फलंदाज बॅक टू द डग आउट गॉन. थँक्यू. चला घाई करा अजून बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. अगदी अजून आपल्याला खूप सारे सेमीफायनल्स आहेत, फायनल्स आहेत. स्पर्धा आपली आहे. आपण देखील आयोजक आहोत. त्याकरिता आपलं सहकार्य तितकंच अनिवार्य असणार आहे. पुन्हा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जितेंद्र काय मैदानाच्या आतमध्ये घडतंय पहा. यस अतिरिक्त धाव धापलकावरती रणसंख्या वाढ होतीये. 1 पर दी ओव्हर वॉर्निंग देखील दिली जाते गोलंदाजाला. पुन्हा चेंडू हाताळला तर मग मात्र दंडित केलं जाईल. अक्षरशः क्षितिजनं समोरच्या संघाची हवा काढून टाकली आहे. यावेळेस इनसाइड आउट खेळलाय. बॅकवर्ड पॉइंटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. वेगानं बॉलवरती गेले परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर त्याला हुलकावणी देत बॉल सीमा पार आला. याही वेळा चौकार. थँक्यू. अगदी सातत्यानं ज्याच्याकडे आहे ना आत्मविश्वास त्याला सापडते वाट. अगदी वाट कोणाला सापडणार याची देखील चर्चा रिंगणार. चला यानंतर होणार सामना लगेच आपण या खांबील चोरगे त्यांच्या साथीने खेळत JMCC. चला दोन्ही संघ या इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार आपण लक्ष द्या. शेवटचा षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्गवरती आपण कुणालला देखील पाहतोय. पहिल्याच बॉलवरती प्रभावित केलंय कुणालनं देखील. समोर जर आपण पाहिलं क्षितिज मोरे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये वन्स अगेन अनदर बिग हिट. गेंदगिरी स्लॉट में मिल जाएगी बाजू वाले प्लॉट में. दे धक्का मार छक्का. मैं हूं इस टीम का हुकुम का एक का काम ऑन डीजे. थँक्यू डीजे. आता क्षितिज अर्धशतक नोंदवेल का. पहिलं अर्धशतक त्याच्या नावे राहील का. यस डेफिनेटली राहिले. एक खिलाड़ी अपनी टीम की जान है. टेनिस विश्व क्रिकेट का मान है और ये अर्धशतक का प्रधान है. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या क्षितिज साठी. यस कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. अगदी 57 धावावरती नाबाद खेळली. 57 अर्धशतक. वा भाई वा काय रेकॉर्ड राहिला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या खेळाडूसाठी. अगदी विक्रम. अगदी मी मगाशी देखील म्हटलं सर कुछ किए बिना जय जयकार नाही होता. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सिद्ध व्हायचं प्रसिद्धी आपल्याला आपण मिळणार. यावेळेस हा खेळाडू प्रसिद्धी मिळवताना सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतंय समोरच्या दिशेनं. आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पहा. ज्याची बॅट बोलू लागली आहे, ज्याच्या बॅटमधून धावा येत आहेत त्याची कॅच सुटली आहे. परंतु काही हरकत नाही. क्षितिज मोरे 1000 रुपयाचा मानकरी ठरला. अगदी प्रथमच या स्पर्धेमध्ये रन बनाने के तरीके होते 1000 और अर्धशतक लगाया नहीं जाता है बार बार. या खेळाडूने विक्रम नोंदवलाय. क्षितिज मोरे या खेळाडूने विक्रम नोंदवलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये मिड विकेटला तैनात. एक धाव वार्षित झाली आहे.
एकेरीच्या साह्यानं रणसंख्या 58 या आकड्यावरती या स्पर्धेमध्ये सर्वाधिक उच्चांक रण या संघानं नोंदवलाय आणि त्या संघामध्ये संघाचा सहर सेनापती संघाचा तारणहार मैदानाच्या आतमध्ये चमकलाय. क्षितिज मोरे यस वारसोळी गावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये चमकताना पाहायला मिळते. यस नो चेंडू भीमर. यावेळेस पुढील चेंडू अगदी जर आपण पाहिलं श्री जननी कालेश्वर चषक 2025 फीचर आहे सुपर डुपर हिट. येणारा चेंडू असेल फ्रीट. पहा अगदी फ्रीटचा चेंडू दे घुमा के. आता लायसन मिळालाय फलंदाजांना तो नाही सोडणार. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न अगदी 1 धाव वरची झाली आहे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. चांगला बॉल चांगली कमबॅक. एकदा या क्षितिज मोरेची फलंदाजी आवडली असेल मित्र हो. अगदी अगदी सामना झाला की नंतर आपण क्षितिज यायचा व्यासपीठावरती आणि 1000 रुपयाचं पारितोषिक आपण घेऊन जायचं. अगदी जर आपण पाहिलं ना हॅलो यस 15 चेंडू मध्ये 52 धावा कुटणारा पहिला खेळाडू या स्पर्धेमध्ये ठरतोय क्षितिज मोरे. मान फ्रॉम गाव जर आपण पाहिलं वारसोळे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. अगदी ग्रामीण क्रिकेट खेळत असताना व्यावसायिक दर्जाचा